अरे राम राम रे हो काय म्हणता. उठलो ना बाई सकाळी डायरेक्ट ब्रेड हाणून घेतले ना. आमचे चिनव बसले होते. मग काय तयारी वगैरे केली. नाले ना भाऊ आपले कार्यकर्ते सगळे. मग काय निघालो सर ट्युशनला जाता जाता काय भाऊ आमच्या अंदरचा एक किडा इतका वय करू आलता भाऊ. तिकडे दस्त्या बांधून घेतल्या नो. काय खतरनाक दिसू राहिले भाऊ. देवीदास भाऊ की जलद सबसे अलग असंच कार्यक्रम आहे आमचा. मग काय आलो ना बाई ट्युशनवर. आणि ट्युशनवर आपली पब्लिक बिलकुल जमाच आहे नो बा. पायनं हा सुरतदा काय हसूर आला बाई खतरनाक. आणि सुबुदाचा अलगच चाल. काय सांगू पोट्टे हो. आपल्या पोट्टेत की अलगच मेट राहते ना. नेजा मस्त्या बाई सरूनच नाही राहिला ना. आमच्या गलाडानं पोन घेणं रेतीतच गाडी घालून दिली. सांगा आता काय करा. बाहेर निघत नाहीत. लेकिन ये साला कर क्या रहे हैं? आमचे सुरतदा इकडे जाऊन बसले आणि सोबतदा इकडे जाऊन बसले. भाऊ ना जेवढं तप्पू राहिला. कुठं जा समजून नाही राहिलं. तुम्हाला तर माहिती आहे पोट्टे हो. आपल्या पोट्टेचा मावल लय खतरनाक असते. घेतली 2 वाली फेप्शन निघालो ना घरी आल्यावर भाऊ उडदाचं वरण भाकर हाणून घेतली ना. एकदम खतरनाक पैकी झोप्याचं मन उरालं. पण तेवढ्यात काय एक काम निघालं आपल्याला. मग काय मारले ना आपल्या कॅलिबरला की निघालो ना सरळ भाऊ. काम वगैरे खतम करून घेतलं. तुम्हाला तर माहिती आहे पोट्टे हो संध्याकाळी जावं लागते ना भाऊ आपल्याला दुकानात. मग काय आलो ना सरळ डायरेक्ट 360च्या स्पीडनं दुकानातले काम आटपून घेतले ना. आज म्हटलं भाऊ घरच्यासाठी काही ना काही न्या. मग काय घेतले ना भाऊ लस्सी डायरेक्ट. कारण घरच्यासाठी काही ना काही नेलं पाहिजे पोट्टे. मग काय लस्सी वगैरे पिऊन घेतली. आणि घरी आलो तर आपले पप्पा गव्हाजवळ झोपले होते. कारण गव्हाची वाली करावं लागते भाऊ. मग काय चला पोट्टे आजच्यासाठी एवढंच. भेटू उद्या तिथपर्यंत जय माता राणी.